राम व श्याम कोण होते? तर बघा, राम व श्याम दोघे मित्र होते. ते बागेत फिरत होते. पिंजऱ्यातील वाघाला पाहून ते घाबरले. वाघ मात्र शांत उभा होता. यानुसार राम व श्याम दोघे मित्र होते. दोघे मित्र कोठे फिरत होते? या वाक्यामध्ये ते बागेत फिरत होते. बागेत. कोण घाबरले? पिंजऱ्यातील वाघाला पाहून ते घाबरले. ते म्हणजे राम व श्याम. वाघ कोठे होता? बघा, पिंजऱ्यातील वाघाला पाहून म्हणजे वाघ पिंजऱ्यात होता. शांत उभा असणारा. वाघ मात्र शांत उभा होता. या वाक्यातून आपल्या लक्षात येते की शांत उभा असणारा वाघ आहे. नहरी या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास कशाचे नाव मिळेल? बघा, नहरी याचा शब्द तयार होतो हरिण. मग हरिण हा एक प्राणी आहे. फिबिलिती या गटाशी जुळणारे अक्षर पर्यायातून शोधा. बघा, हे सगळे गट जो आहे तो दुसऱ्या वेलांटीचा गट आहे. म्हणून पर्यायामध्ये जो चौथा पर्याय आहे तो दुसरी वेलांटी असणारा आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जसे हत्तीला सोंड तसे मोराला पिसारा. शेजारील आकृतीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर पर्यायातून शोधा. पतंग, पंग. बघा, इथे जर आपण ग हे अक्षर टाकलं तर पतंग, पंगत हे दोन शब्द तयार होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4. कविता वाचून प्रश्नांची उत्तरे शोधा. घरट्यातून चिमणी भुरकन उडाली, पटकन चोचीत दाणे घेऊन आली. झटकन पिलू चिवचिवत आलं, मटकन खाऊन घरट्यात गेलं. बघा, प्रश्न 10वा. चिमणीने चोचीत काय आणले? बघा, पटकन चोचीत दाणे घेऊन आली. चिमणीने चोचीत काय आणले? दाणे. पिलाने दाणे कसे खाल्ले? बघा, झटकन पिल्लू चिवचिवत आलं, मटकन खाऊन घरट्यात गेलं. मटकन 4 नंबरचा पर्याय. दाणे खाऊन पिल्लू कोठे गेले? बघा, झटकन पिल्लू चिवचिवत आलं, मटकन खाऊन घरट्यात गेले. घरट्यात. चिवचिवत कोण आलं? झटकन पिल्लू चिवचिवत आलं. पर्याय क्रमांक 1. शेजारील आकृतीतील रिकाम्या जागी तिन्ही शब्द अर्थपूर्ण तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. बघा, भा, मा, का. बघा, बघितला पर्याय क्रमांक 3 तर भा त, मा त, का त. रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? बघा, मी, ई, री, प्रश्नचिन्ह, रिकामी जागा वी आणि शी. बघा, याच्यामध्ये म, य, र, ल, व, श म्हणजे इथं मुळाक्षरांचा क्रम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ली. चित्रातील थोर व्यक्ती कोण आहे? तर बघा, आपल्या देशातले जे थोर नेते होऊन गेले त्यामध्ये पंडित नेहरू, त्यांनाच चाचा नेहरू असंही म्हणतात. बघा, प्रश्न क्रमांक 17. या शब्दात कोणते जोडाक्षर आहे? तर बघा, इथं आपण पाहू शकतो क जोडाक्षर आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 18. गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात? तर बघा, गायीच्या ओरडण्याला आपण म्हणतो गाय हंबरते. प्रश्न क्रमांक 19. देखना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, देखनाच्या विरुद्धार्थी असतो कुरूप. जसे भावाच्या मुलाला पुतण्या म्हणतात तसे बहिणीच्या मुलाला काय म्हणतात? बघा, बहिणीच्या मुलाला आपण म्हणतो भाचा. बघा, आपण भाजीपाला कोठे पिकवतो? तर आपण भाजीपाला पिकवत असतो शेतात. खालीलपैकी कंदमूळ कोणते? तर बघा, आता कंदमूळ म्हणजे काय? जमिनीखाली जी
मुळं येतात त्यांना आपण कंदमूळ असं म्हणतो. म्हणून बटाटा. जसे बघा मामा मामी, तसे दादा. बघा इथं आता लिंग वर आधारित हा प्रश्न आहे. मामा मामी, तर दादाला कोण येणार? दादाची येणार वहिनी. बघा आता पावसाची. पावसाची काय असते? पाऊस पडतो. कसा पडतो पाऊस? रिमझिम. शाळा आणि मंदिर या दोन्ही ठिकाणी काय असते? तर बघा शाळा आणि मंदिर या दोन्ही ठिकाणी असते ती घंटा.